तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी एनएसएम साठी आपण PYQ सीरीज स्टार्ट केलेली आहे, तिला पुढे कंटिन्यू करत आज आपण एक युनिट नंबर 5 मधला एक क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन असा आहे, द डिफाईन एंट्रोपी show that the entropy is maximum when binary message has the 50% probability of occurrence. सगळ्यात पहिलं काय विचारलं याच्यामध्ये डिफाईन एंट्रॉपी करायची आपल्याला शो दॅट करायचं की मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी 50% असल्यावर ऑकरन्स किती होते. ओके, बायनरी मेसेज. ओके, असा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिलं काय डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. सगळ्यात पहिलं आपण डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी बघून घेऊ. एंट्रॉपी इज द ऍव्हरेज इन्फॉर्मेशन प्रोड्युसेस बाय अ मेसेज सोर्स. मेसेज सोर्स नुसार काय करते, ऍव्हरेज इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करते. कशाच्या थ्रू? मेसेज सोर्सच्या थ्रू. एंट्रॉपी काय करते, ऍव्हरेज इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करते थ्रू अ मेसेज सोर्स. ओके, हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, इट मेजर्स अनसर्टिनिटी इन अ रॅन्डम व्हेरिएबल. ती काय सांगते, अनसर्टिनिटी सांगते. जशी अनसर्टिनिटी वाढते तशी एंट्रॉपी पण काय होते, वाढते. जशी अनसर्टिनिटी कमी होते तशी एंट्रॉपी पण काय होते, कमी होते. हे याचा एक मेन पॉईंट आहे. फॉर अ डिस्क्रीट सोर्स विथ सिम्बॉल हॅव्हिंग द प्रोबॅबिलिटी पी. पीआय म्हणजे प्रोबॅबिलिटीज असतात. द एंट्रॉपी म्हणजे एच. एंट्रॉपी कशा डिलीट करतो आपण, एच ने. आणि प्रोबॅबिलिटी आपण पीआय ने डिलीट करतो. समेशन समेशन पीआय. समेशन म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची, आपल्याला सगळ्या करायचं, सगळ्यांची बेरीज करायची. पीआय म्हणजे प्रोबॅबिलिटी. याचा फॉर्म्युला आहे कशाचा, एंट्रॉपीचा. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला फॉर्म्युला हा पेपर मध्ये लिहावा लागतो. याला 1 मार्क असतो फक्त हा फॉर्म्युला सेट. ओके, एच इज इक्वल टू मायनस समेशन ऑफ पीआय लॉग टू बेस टू पीआय बीट्स पर सिम्बॉल. मेजर केलं जातो काय, आणि एंट्रॉपी मेजर केलं बीट्स पर सिम्बॉल. ओके, इतकं कळलं. जशी बघा, हायर एंट्रॉपी मोर अनसर्टिनिटी. जशी अनसर्टिनिटी पण जास्त असते तशीच एंट्रॉपी पण काय असते, हायर असते. तशीच इन्फॉर्मेशन पण काय भेटते, जास्त भेटते. कशामध्ये, एंट्रॉपी मध्ये. इतकं सगळे कसे, हे सगळं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, एंट्रॉपी बीट सोर्स, बायनरी सोर्स. आता बघा, बायनरी म्हणजे काय असतं, 0 किंवा 1. याच्यामध्ये दोनच सिम्बॉल आहे आपल्याला, 0 आणि 1. तसंच बघा, याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी पण कशा आहे, दोनच प्रोबॅबिलिटी, एक पी आणि एक पी मायनस 1. आपल्याला ह्या दोनच प्रोबॅबिलिटीवर आपल्याला एंट्रॉपी फाइंड करायची, एक पी आणि एक पी मायनस 1. ओके, इतकं क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, दस एंट्रॉपी इज. आता बघा, एच म्हणजे एंट्रॉपी. आता एंट्रॉपीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जे व्हॅल्यू पुट केली, आता हा फॉर्म्युला आहे आपला. पीच्या जागी काय करायचं, एकदा प्रोबॅबिलिटी 1 पुट करायची सिम्बॉल 1 ची, आणि एकदा प्रोबॅबिलिटी 2 पुट करायची म्हणजे सिम्बॉल 2 ची. पी म्हणजे ह्या प्रोबॅबिलिटीच्या दोन जागेवर एकदा पी पुट करायचा, एकदा 1 मायनस पी पुट करायचं. ओके, त्याच्यानंतर बघा, आता बघा, हे एंट्रॉपीच्या इज इक्वल टू 1 मायनस पी. ह्या पीआयच्या जागेवर एकदा पी पुट केला, मायनस पी लॉग टू बेस टू पी मायनस. ओके, डबल एक मायनस टाकला आणि हाताच मायनस म्हणजे समेशन करायचं दोघांची, म्हणून मायनस प्लस मायनस मायनस आला. ओके, 1 मायनस पी. त्या पीच्या जागी 1 मायनस पी लॉग टू बेस 2 आणि 1 मायनस पी. हे झालं सगळ्याचं समेशन. दोन प्रोबॅबिलिटी म्हणून दोनच प्रोबॅबिलिटीचं समेशन आपण इथं करतो. ओके, बाकीकडे जास्त प्रोबॅबिलिटी असते म्हणून जास्त प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याकडे जास्त टर्म येतात. दोनच प्रोबॅबिलिटी म्हणून 2 टर्म. ओके, आपल्याला आपली शो काय करायचं आहे, वी शो दॅट द एच ऑफ पी इज मॅक्सिमम ऍट पी इज इक्वल टू 0.5. म्हणजे 0.5 ला याची काय मॅक्झिमम एंट्रॉपी असेल, हे आपल्याला काय करायचं, शो करायचं. शो करून दाखवायचं. याच्यात 0.5 ला एंट्रॉपी असते, मॅक्झिमम असते, शो करून दाखवायचं. इतकाच क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह कशासाठी करतो आपण, एंट्रॉपी सगळ्यात जास्त मॅक्झिमम कधी असते हे फाइंड करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. ओके, आता डेरिव्हेटिव्ह काढायचं पाहिजे रिस्पेक्टनी पीच्या रिस्पेक्टने. आपल्याकडे इथं एकच व्हेरिएबल आहे पी, म्हणून विथ रिस्पेक्ट टू पी ने आपण काय करणार नाही, याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेणार. ओके, बघा, डीएच अपॉन डीपी त्याच्या रिस्पेक्टने आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय, तो कसला याचा खाली डिवाइड मध्ये लिहायचा. ओके, इज इक्वल टू मायनस. आता बघा, इथं 2 टर्म आहे. आता लिएट रूल वापरून आपण त्याचं पहिलं टर्म कोणची घ्यायची ते ठरवू शकतो. आता लॉगची टर्म आहे म्हणून ती सगळ्यात पहिलं घ्यायची. लिएट रूल नुसार काय घ्यायचं, लॉगची पहिली टर्म घ्यायची. लॉग टू बेसला किती, 2 आहे पी. ओके, ही फर्स्ट टर्म. काय घ्यायचं, फर्स्ट टर्म कॉन्स्टंट ठेवायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन आहे, त्याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मायनस पीचं डेरिव्हेटिव्ह येत असतं -1. इथून आपण मायनस बाहेर काढलेला. ओके, मायनस बाहेर काढून घेतला म्हणजे मायनस राहिला नाही. लॉग पी ला लॉग पी जशाला तसा पी पीचं डेरिव्हेटिव्ह येतं 1, म्हणून लॉग इंटू 1 लॉग पी आला. ओके, इतकं कळलं. प्लस
आता काय करायचं, एकदा हे कॉन्स्टंट ठेवलं, आता मायनस पी कॉन्स्टंट व्हायचं, म्हणजे मायनस बाहेर काढलेला उरला काय पी, पी जशाला तसा तिथं ठेवला. ओके, त्याच्यानंतर उरलेली टर्म म्हणजे काय, लॉग टू बेस पी, लॉग टू बेस टू, लॉगच्या बेसला काय 2a आणि पी म्हणजे लॉग पी उरलं काय. लॉग पीचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/p. ओके, त्याच्या आत लॉगच्या व्यात जे असेल 1 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, तसंच 1/x आणि ln2. हा पी ला हा पी कटला, फक्त उरला काय पण आपण ln2, इतकं कळलं. ओके, हा मायनसला हा मायनस, इथं पण तसं. याच्यामध्ये काय करायचं, हे फर्स्ट फंक्शन याला म्हणायचं, लॉगचं जो फंक्शन असेल त्याला कधी पण फर्स्ट फंक्शन म्हणायचं, जो उरलेलं फंक्शन आहे त्याला सेकंड फंक्शन म्हणू. आता बघा, लॉगचं पहिलं फंक्शन म्हणलं तर ऍज इट इज कॉपी पेस्ट केलं, लॉग टू बेस, लॉगच्या बेसला 2 आणि 1 - p, जसं सांगितलं. उरला हा एक फंक्शन खाली, तर 1चा डेरिव्हेटिव्ह असतो 0 असतो, त्या कटला मायनस पीचं डेरिव्हेटिव्ह असतो -1 येईल, -1 आणि हा प्लस मायनस, मायनस मायनस प्लस, उरला पी, म्हणजे उरले काहीच नाही आलं, डायरेक्ट जशाला तशी ती आली आणि प्लस. ओके, प्लस. आता याला कॉन्स्टंट ठेवलं, तर आता सेकंड टर्मला कॉन्स्टंट ठेवलं, सेकंड फंक्शन काय झालं कॉन्स्टंट ठेवलं, 1 - p ला कॉन्स्टंट ठेवलं. आणि आता लॉग लॉग एक्स, याला एक्स म्हणा, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x आणि ln2, म्हणजे बेसला जर 2 म्हणून ln2 घेतला. जरी तर 10 असता तरी जर डायरेक्ट 1 घेतला असता. ओके, सॉरी असता तर डायरेक्ट 1 घेतला असता, 10 असले 10 घ्यावं लागतं. ओके, मायनसला मायनस आलं इथं. ओके, मग आता 1 - p आणि हा 1 - p कटला, कटला, कुठला काय फक्त मायनस लॉग -1/ln2. ओके, हा पी ला पी वाटला, हा प्लस. ओके, म्हणजे इथं ln2 हा मायनस जर आतमध्ये गेला, मायनस लॉग पी मायनस 1/ln2, हा मायनस आतमध्ये गेला, हा प्लस टर्म होणार, आणि ही मायनस मायनस प्लस टर्म होणार, आणि ही पण मायनस मायनस प्लस टर्म होणार. ओके, या दोन्ही टर्म काय होणार प्लस, आणि इकडे काय होणार, या दोन्ही टर्म मायनस. ओके, ह्या टर्मला ही टर्मला लॉग 1/ln2 इथं पण आहे, 1/ln2 इथं आहे. ही कशी पॉझिटिव्ह टर्म आहे, ही कशी निगेटिव्ह टर्म आहे, म्हणून या दोन्ही टर्म काय झाल्या कॅन्सल केल्या आपण. उरलं काय खाली फक्त हे मायनस आतमध्ये गेल्यानंतर हे झालं लॉग लॉग पी मायनस मायनस लॉग पी, आणि हा मायनस आतमध्ये गेल्यानंतर हे झालं प्लस लॉग 1 - p. जी टर्म पॉझिटिव्ह असते ती ठेवायची न्युमिनेटरला, आणि जी मायनस असतात ती टाकायची डिनोमिनेटरला. म्हणून लॉग टू बेस 2 1 - p पॉझिटिव्ह टर्म होती, म्हणून ते न्युमिनेटरला ठेवली, आणि जी निगेटिव्ह टर्म आहे ती टाकली डिनोमिनेटरला टाकली. ओके, 1 - p अपॉन p. आता बघा, मी तर क्लिअर आहे, नसलं क्लिअर तर एकदा मी म्हणतो थोडा व्हिडिओ पॉज करा, 2 मिनिटं थांबा, एकदा बघा कसं कॅल्क्युलेशन केलंय, त्याच्यानंतर पुढं खाली या. कारण की इथं थोडं कसं आहे, शॉर्टकट लिहिलेलं आहे मी, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं कळायला अडचण जाईल. तुम्ही 2 मिनिटं बघून घ्या, ही तुम्ही एकदम सोपी स्टेप आहे. हे कटलं कसं तुम्ही एकदा बघून घ्या चांगलं. 1 - p आणि 1 - p, आणि हा पी कटला कसा, इथून मायनस आतमध्ये येतो, म्हणून हे सगळं सिम्प्लिफाय करून असं शेवटला आन्सर ही आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, आता इथं बघा, सेट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 फॉर मॅक्झिमम. आता मॅक्झिमम कधी असणार, त्यासाठी आपल्याला त्याच्या इक्वल काय ठेवायचंय, या डेरिव्हेटिव्हच्या पुढे 0 व्हॅल्यू ठेवून बघायची, की पी ची व्हॅल्यू नेमकं आहे किती, मॅक्झिमम कुठं होते. ओके, आपल्याला ते शो करायचं आहे, शो कुठं करायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर माहिती काय येणार 0.5, पण आपल्याला ते काय करायचं, शो करायचंय, कसं आलं ते दाखवायचं. आता बघा उत्तर आलं आपलं. ओके, उत्तर आलेलं लॉग टू बेस 2 1 - p अपॉन p. ओके, इकडचा लॉग इकडे गेला. ओके, ln झाला, ln 0ची व्हॅल्यू असते 1, मग हा 1 - p अपॉन p उरला, हा p इकडे गेला, 1 - p इज इक्वल टू p. ओके, 1 - p म्हणजे काय असतं 0.5, 1 - p म्हणजे काय असतो, हा प्रोबॅबिलिटी असते. ओके, ती आली 0.5. आपण काय केलं शोधा, इथे लिहू शकता तुम्ही, हेन्स प्रूफ दॅट p इज इक्वल टू 0.5. हे झाले 3 स्टेप. ओके, आता इथे बघा, चेक सेकंड डेरिव्हेटिव्ह ऍट p इज इक्वल टू 0. सेकंड डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह. जर आपण ही सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच्या p च्या जागी जर 0.5 व्हॅल्यू पुट केली, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, निगेटिव्ह येणार, हेन्स मॅक्झिमम. ओके, म्हणजे हे आपण प्रूफ केला इथे, पण याचा जर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही, कारण की तो निगेटिव्ह येणार. ओके, असं तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही पेपरमध्ये, फक्त टाइम तुमचा जाणार. ओके, तर बघा खाली काय लागलं, मॅक्झिमम एंट्रॉपी व्हॅल्यू.
मॅक्झिमम एंट्रॉपी व्हॅल्यू. सबस्टिट्यूट पी इज इक्वल टू 0.5. आपल्या जर एंट्रॉपी काढली त्याच्यामध्ये काय करायची, पी ची व्हॅल्यू 0.5 पुट करायची एकदा पुढे ह्या इक्वेशन मध्ये मारली. ह्या इक्वेशन मध्ये जिथं जिथं पी तिथं काय करायची, पी ची व्हॅल्यू 0.5 पुट करून बघायची. पुट केली बघा, त्या व्हॅल्यू केली -0.5 लॉग टू बेस 2 0.5 -0.5 लॉग टू बेस 2 0.5. त्याचं कॅल्क्युलेशन लॉग टू बेस 0.5 चं उत्तर येतं -1. कॅल्सीमध्ये पुट करून बघायचं 0.5 -1 म्हणजे लॉग टू बेस 2 0.5 मायनसला मायनस 0.ला 0.5 लॉग टू बेस 2 0.5 ची व्हॅल्यू येते -1. ओके, म्हणजे उत्तर आलं 1 बीट. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येतं 1 बीट. ओके, हे झालं सगळं उत्तर. याच्या म्हणजे एंट्रॉपी किती आली 1 बीट, एंट्रॉपी आली 1 बीट आणि मॅक्झिमम एंट्रॉपी प्रोबॅबिलिटी कुठे असते 0.5 ला. हे पण आपण काय केलं, प्रूव्ह केलं. ओके, कन्क्लुजन काय आलं, शेवटला कन्क्लुजन म्हणायचं ठरलं. एंट्रॉपी इज बायनरी सोर्स, एंट्रॉपी ऑफ अ बायनरी सोर्स इज h of p is minus p log to base 2 p -1 minus p log to base 2 1 minus p. या आपण काय केलं, दोन प्रोबॅबिलिटी काढल्या होत्या. प्रोबॅबिलिटी दोनच असते त्याच्यामध्ये एंट्रॉपी मध्ये. एंट्रॉपी द मॅक्झिमम वेन द बोथ सिम्बॉल्स आर इक्वल लाईकली इट इज 0.5 ला काय असतात, ते इक्वली असते, इक्वली डिस्ट्रीब्यूट केले असते म्हणून प्रोबॅबिलिटी 0.5 ला काय असते, इक्वल असते. 0.5 ला काय असते, मॅक्झिमम असते. मॅक्झिमम एंट्रॉपी बायनरी मेसेज 1 बीट. मॅक्झिमम एंट्रॉपी किती बायनरी मेसेज पास करते, 1 बीट पास करते. ओके, व्हिडिओ आवडला असेल, आता व्हिडिओ मी तुम्हाला सगळा क्वेश्चन पूर्ण एका पद्धतीने तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे. ओके, काही जरी अडचण असली तर मी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. नसेल आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.